नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेचा रिव्ह्यू. तर प्रेक्षकांनो, मधुला धडा शिकवण्यासाठी आता राघव आणि सिंधूने प्लॅन केलेला आहे. मुद्दामूनच रुक्मिणी काकूंनी सिंधूच्या नावावरती सर्व प्रॉपर्टी केली आहे, जेणेकरून आता मधूचा जीव कसा कासावीस होतो आणि मधू आता काय करेल तेव्हा हे सर्वांना पाहायचं असतं. तर हा प्लॅन फक्त राघवला, सिंधू आणि रुक्मिणी काकूंनाच माहिती असतो. राजश्री, ऋतुजा यांना काहीही माहिती नसतं. रेश्माला तेव्हा त्या खूप संशयाने पाहत असतात, कारण त्यांना थोडी थोडी चाहूल लागलेली असते की रुक्मिणी काकूंमध्ये अचानक बदल झालेच कसे काय. इतक्या दिवस राघव आणि मधूला एकत्र आणण्यासाठी वाटेल तेवढा त्रास दिलेल्या सिंधूला आज त्या सिंधूशी जवळ का करताय, सिंधूशी त्या का बोलण्याचा प्रयत्न करताय हे कोणालाही अजूनपर्यंत कळतच नसतं. तर पुढे आता मधू आणि राघव हे त्यांच्या रूममध्ये असतात आणि राघव हा म्हणत असतो मधूला की आता काही राहिलेलंच नाहीये. मोठी मशाल पेटवत तो म्हणतो की आता मी सर्व रूममध्ये रॉकेल टाकणार. राघवने अख्ख्या रूमवर रॉकेल टाकून ठेवलेलं असतं आणि तो मधूला म्हणतो की आता आपला जगून काही फायदाच नाहीये मधू, कारण आता आपल्या घरच्यांनी आपल्याला धोका दिलाय. 4 दिवस आपण वेगळे तर राहिलो, पण आपले किती हाल झाले तुला माहितीच आहे. तेव्हा आपला जगून काय फायदा आहे, सांग ना मधू तूच, असं आता राघव मधूला म्हणत असतो. पण त्यानंतर आता मधू म्हणते की राघव, हे काय करतोस तू, मरून आपण तर हरल्यासारखं झालंय. मला तर हरायला नाही आवडत. राघव, मी मरणार नाहीये आणि लक्षात ठेव, तू सुद्धा मरायचं नाहीयेस. मी याच्यासाठी प्रेम केलेलं नाहीये तुझ्याशी की आता प्रेम तू मला व्यक्त केले आणि मग आता आपण जीव द्यायचा आहे. मला बिलकुल चालणार नाही राघव. अरे 2 वर्षापासून मी किती स्ट्रगल केले, किती एफर्ट्स घेतलेले आहे तुला मिळवण्यासाठी, आणि आता कुठे तू तुझ्या प्रेमाची कबुली मला दिली आणि आता तू मरायची भाषा करत आहेस का. मला नाही पटत आहे हा राघव, बिलकुल जीव द्यायचा नाही. ती मशाल दे बरं अगोदर माझ्या हातात. मधू आता प्रयत्न करते की राघवच्या हातातून पटकन आपण ती जळती मशाल घेऊया आणि भिजवून टाकूया. पण आता त्या मशालीची इतकी आग पेटलेली असते की पूर्ण अग्नितांडव झाल्यासारखं झालेलं असतं. तर बाहेर उभे असलेल्या रुक्मिणी काकू, राजश्री, रेश्मा, ऋतुजा यांना आता असं वाटतं की आतमध्ये काय चालू असेल. राजश्रीला खूप घाम फुटलेला असतो. राजश्री विचार करते की माझा मुलगा काही बरं वाईट तर करणार नाही ना. तेव्हा काकू, अहो तुम्ही इतक्या बिंदास कशा काय तिकडे आतमध्ये, माझ्या राघवला त्रास होत असेल, तुम्ही असा निर्णय घेतलाच कसं काय. तेव्हा आता सिंधू तिथंच असते आणि मग आता राजश्रीताई सिंधूकडे खूप रागाने पाहत असतात, कारण की आता त्या म्हणतात की या कृष्णामुळेच सर्व काही नुकसान झालेलं आहे. माझ्या मुलाला आता इथे राहण्याची सुद्धा काही हक्काची जागा राहिलेली नाहीये. तेव्हा ह्या कृष्णाला प्रॉपर्टी नावावर करून तुम्ही तर काकू काय सिद्ध करत आहात. मग आता रुक्मिणी काकू इथे दाखवत असते की त्यांची काही चुकी नाहीये. म्हणत असतात त्या की जाऊ दे ना मला माझ्या मुलाकडे. तेव्हा रुक्मिणी त्यांना अडवते आणि म्हणते की थांब राजश्री, तू राघवला नाही भेटू शकत. तेव्हा आता ती म्हणते की का, पण माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं तर. तेव्हा आता रुक्मिणी काकू म्हणतात की नाही, पण ही वेळ तिथे जाऊन अचानक जाण्याची नाहीये, त्याला वाचवण्याची नाहीये. हे बघ, आपला राघव खूप हुशार आहे, तेव्हा तो असं समजू नकोस की रागाच्या भरात तो काही निर्णय घेईल. तेव्हा आता तो मधूला समजवण्यासाठी आतमध्ये गेला असेल तर आपण वाट पाहण्यातच खरा अर्थ आहे. राजश्री, तू जाऊ नकोस. म्हणून आता राजश्रीची खूप द्विधा मनस्थिती होते, ती रडायलाच लागते. आणि त्यानंतर आता आतमध्ये राघव हा मधूला म्हणत असतो की आज काही करून आपण मरायचंच, आपण का जगायचं. अगं, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण आता आपण ते सिद्ध करू शकणार आहे का. आपल्या घरच्यांचं म्हणणं असं नाहीच आहे की मी तुझ्याशी लग्न करावं. मग आपलं लग्नच होणार नाहीये तर मग आपण का जगायचं, नुसतं एकमेकांना पाहायचं का, यात कुठलं आलंय प्रेम, असं आता राघव मधूला म्हणतो. पण मधू म्हणते की नाही राघव, म्हणून मरणं हाच एक पर्याय आहे का. अरे दुसरे कुठलेही पर्याय आपण काढू शकतो आणि आपल्याला विचार करायला अजून खूप काही वेळ द्यायला हवाय ना. तू इतक्या तडकाफडकी मरायचा निर्णय घेतलास कसं काय. आता मधू आता राघवला ओरडू लागते. तर बाहेर आता सिंधू ही राजश्रीला पाहून तिला खूप वाईट वाटत असतं. ती म्हणते की काकू, तुम्ही इतकं टेन्शन नका घेऊ, काही होणार नाही आपल्या राघवला. तेव्हा तू तोंड बंद कर सिंधू, मी तुझ्याशी बोलत नाहीये, तुझ्यामुळेच माझ्या मुलाची आज ही अवस्था झाली आहे. तेव्हा आता राजश्री ताई ह्या सिंधूला दोष देऊन मोकळ्या होतात. तेव्हा रुक्मिणी काकू पुन्हा आता विचार करू लागते की आतमध्ये बराच आवाज येतोय भांडणाचा. तेव्हा आता राजश्री, तू जातेस का राघवला वाचवायला. मग राजश्री म्हणते, काकू तुम्ही आत्ता थोड्या वेळापूर्वी मला काय म्हणालात की राघवला जे करायचे ते करू दे, राघवला काही होणार नाहीये, तू काळजी करू नकोस आणि आतमध्ये जाऊ नकोस, आणि आता तुम्ही काय म्हणताय की तू जा राघवला वाचव. हे काय चाललंय तुमचं. तेव्हा आता ऋतुजा, रेश्मा आणि राजश्रीला रुक्मिणी काकूंवरती संशय येतो की रुक्मिणी काकू नक्कीच आपल्याला काहीतरी लपवत आहे आपल्यापासून. तेव्हा आता काय लपवत आहे याचा ते शोध घेणार असतात. तर प्रेक्षकांना इकडे मधू ही खूप चिडलेली असते आणि मधूचं राघव ऐकत नाही म्हणून तिचा खूप संताप होतो की राघव तुझं काय चाललंय, मी तुला नाही म्हणते तरी तू ऐकत नाहीयेस का. तेव्हा आता एकदमच
रागाचं रूप धारण करत मधू आता राघवच्या हातातील ती मशाल उचलते आणि जोरात बाजूला फेकून देते. तेव्हा आता राघव म्हणतो की मधू, हे काय होते तुला? तेव्हा आता मधू म्हणते की हे बघ राघव, मी मरण्यासाठी तुझ्यावर प्रेम केलं नाही, आणि मेन म्हणजे तुला एक गोष्ट सांगायची आहे, मी तुझ्यावर प्रेम केलंच नव्हतं. मी तर रत्नपार्किंगच्या प्रॉपर्टीसाठी तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत होते आणि मला फक्त तुला जाळ्यात ओढायचं होतं. आता मधूकडून कळत नकळतपणे त्या संतापात, त्या रागाच्या भरात सर्व काही खरं खरं सांगितलं जातं. आणि त्या दोघांचाही आवाज बाहेर आल्यामुळे इकडे राजश्री, सिंधू, रुक्मिणी, रेश्मा सर्वजण तिचं हे खरं रूप ऐकत असतात आणि त्यामुळेच आता राजश्रीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता मधू पुढे सांगू लागते की आपला अंकुर हा मेला नव्हता, हा जिवंत आहे. तेव्हा आता अजून धक्का बसतो, कारण अंकुर जिवंत आहे. तेव्हा त्यांना पुढे असं कळतं मधूच्या तोंडून की अंकुर म्हणजेच विनायक आहे. तेव्हा आता आपला विनूच अंकुर आहे हे राजश्रीला कळतं, सिंधूलाही कळतं. त्यामुळे आता रुक्मिणी काकू म्हणतात की अच्छा, मधूचा खरा चेहरा समोर तर आलाय, पण हिला खूप मोठ्यातली मोठी शिक्षा मी आता हिला करणार आहे. तेव्हा ज्या राजश्रीच्या लक्षात येतं की रुक्मिणी काकू इतक्या गप्प का होता, कारण त्यांना हिचं खरं रूप कळालं होतं आणि त्यांना तिची अग्निपरीक्षा घ्यायची होती आणि म्हणूनच त्यांनी एवढा मोठा डाव साधला आणि त्यांना आता सिंधूसुद्धा मिळालेली आहे हे त्यांना कळतं. तेव्हा आता सिंधू तिथून बाजूला गेलेले असते. सिंधू जसं आधीचं तिचा लूक होता तशीच तिने रूप धारण करून ती पुन्हा आता इथे आलेली असते. तेव्हा आता सिंधू ही जोरात दरवाजा वाजवते आणि आतमध्ये येते. तेव्हा मधू म्हणते की सिंधू, तू इथे कशा आली आहेस, तुझं काय काम आहे? तेव्हा सिंधू एक एक पाऊल पुढे टाकत एकदम मधूच्या समोर उभी राहते आणि तिच्या जोरात कानाखाली वाजवते आणि म्हणते की तुझा खरा चेहरा समोर आणण्यासाठी राघवने तुझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलं होतं. राघव तुझा कधीच नाही होऊ शकत. तेव्हा मधू म्हणते की मला सुद्धा त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं, पण मी रत्नपार्किंगच्या प्रॉपर्टीसाठी हे केलं. आणि काय गं, तू कृष्ण आहेस ना, मग तुझ्यावर इतके कसे भाळले सगळे? ही रत्नपार्किंगची प्रॉपर्टी कशी काय बळकावलीस तू? तेव्हा आता मला माझा अधिकार हवा आहे. आणि सिंधू चालती हो. तेव्हा सिंधू म्हणते तू आणि मला घरातून हाकलू कसे काय शकते? अगं, आता मी ह्या घराची मालकीण झालेली आहे, तेव्हा तू मला नाही हकलवू शकत, पण मी मात्र तुला हकलवू शकते, कारण रत्नपार्किंगची प्रॉपर्टीची मालकीण मी आहे. तेव्हा मधू म्हणते की माझा प्लॅन असा होता की राघवला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि ही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची. मला ह्या घराची महाराणी बनायचं होतं, महाराणी. पण माझा प्लॅन तू धुडकावून लावला सिंधू, मी तुला कधीही सोडणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते की आता सोडण्याची आणि धरण्याची भाषा करूच नकोस मधू. आता ह्या प्रॉपर्टीची मालकीण आहे, तेव्हा तुला मी जे सांगेल ते ऐकावं लागेल. तेव्हा आता मी जर तुला आत्तासुद्धा ह्या घरातून बाहेर हकलवू शकते. मधूला मात्र आता खूप चिंता वाटते की आता हे काय झालंय. मधू घाबरायलाच लागते सिंधूला. त्या प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. सिंधू ही मधूला म्हणते की तू किती कटकारस्थानी करणारी बाई आहे ना, हे मला कधीच कळालं होतं आणि त्यामुळेच मी तुझा चेहरा सर्वांसमोर आणण्यासाठी इतके दिवस नाटक करत होती. मीच सिंधू आहे. तेव्हा मधूलाही धक्का बसतो, पण मधू म्हणत असते की आता काही झालं तरी मी बदला घेणारच. प्रेक्षकांनो, इकडे रुक्मिणी काकूंचे आणि सिंधूचा जो काही प्लॅन असतो तो सक्सेस झालेला असतो. मधूने तिच्या तोंडून सर्व सत्य समोर आणलेलं असतं आणि ती राघवला म्हणत असते की मी आतापर्यंत सिंधूला प्रत्येक वेळेला त्रास देत आली आहे, प्रॉपर्टीसाठीच मी तिच्याशी असं केलं. तेव्हा आता राघवला सुद्धा खूप संताप झालेला आहे. प्रेक्षकांनो, खूप जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे, पाहायला विसरू नका. लग्नाची बेडी आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला लग्नाची बेडी या मालिकेव्यतिरिक्त अजून कोणकोणत्या मालिकांचे रिव्ह्यूज पाहायला आवडतील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पाहत रहा लग्नाची बेडी.